या बुलेटिनची सुरुवात आपण एका वेगळ्या व्हिडिओने करणार आहोत। खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आज सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेलेले होते। खंडोबाचं दर्शन त्यांनी घेतलं। यावेळी सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांचा पाचपावली करतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। ही दृश्य बघा, सदानंद सुळे सुप्रिया ताईंना उचलून घेताना बघायला मिळतात। 2 पावलं सुप्रिया सुळेंना उचलून घेऊन ते चालले देखील आणि त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी खंडेरायाचं दर्शन घेतलेलं आहे। महाराष्ट्रात ही परंपरा आहे, लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा नवदाम्पत्य खंडेरायाच्या दर्शनासाठी जातं तेव्हा 5 पावलं नवऱ्याने बायकोला उचलून घेऊन चालायची असतात आणि त्यानंतर खंडेरायाचं दर्शन घ्यायचं असतं आणि कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी जाताना 5 पावलं एकत्र चालल्याची सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळेंची ही दृश्य। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी याविषयी बोलूया। वैभव, काय सांगाल? सुप्रिया ताईंचा एक व्हिडिओ 5 पावली करतानाचा समोर येतोय। सुवर्ण, आज महाशिवरात्रीनिमित्त जेजुरीच्या गडावरती स्वयंभूलिंगासह गुप्तलिंग जे तेही दर्शनासाठी खुलं केलं जातं आणि त्याच्याबरोबर योगायोग म्हणजे आज सुप्रिया सुळे यांच्या बरोबर त्यांचे पती सदानंद सुळे हे जेजुरीच्या दर्शनाला गेले होते आणि जेजुरीला जाताना गडावरती सुरुवातीला पती पत्नी जर असतील तर पतीनं उचलून घेऊन 5 पायऱ्या ज्या आहेत त्या चढून जावा असा प्रघात आहे। कार्यकर्त्यांनी तसा आग्रह केल्यावरती सदानंद सुळे यांनी तसा प्रयत्नही केला आणि सुप्रिया सुळे यांना 2 पायऱ्या त्यांनी उचलून घेतलं। त्यानंतर ते काही आपल्या आवाक्यातलं काम नाही असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर कार्यकर्ते आणि सुळे कुटुंबीय यांच्यात चांगला हशा पिकलेला होता। हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आता व्हायरल होतो आणि सुप्रिया सुळे यांना सदानंद सुळे यांनी उचलून घेऊन जेजुरीची 5 पावली केली। पण वैभव खूप हलका फुलका छान असा हा व्हिडिओ आहे। या सगळ्या नेत्यांना आपण कायमच थोडं तणावात थोडंसं कामाच्या गडबडीत बघत असतो। सदानंद सुळे सुद्धा तसे शांत व्यक्तिमत्व वाढतात, कधी ते फारसे मीडिया समोर सुद्धा येऊन वक्तव्य करताना प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत। या दोघांचा हा एकत्रित व्हिडिओ बघून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तर आहेच, पण अख्ख्या महाराष्ट्रात सुद्धा हलका फुलका हा व्हिडिओ बघून छान वाटला असणार। नक्कीच सुवर्णा, सदानंद सुळे हे अत्यंत मितभाषी आहेत। सातत्यानं पत्नी राजकारणात असूनही त्यांनी स्वतःला राजकारणापासून आणि माध्यमांपासून अलिप्त ठेवलंय। सदानंद सुळे हे आपल्या मुलींबरोबर मुंबईमध्ये राहतात तर सुप्रिया सुळे या महाराष्ट्रभर किंवा देशभर राजकारणाच्या निमित्तानं फिरत राहतात। अशा वेळेस कौटुंबिक जबाबदारी ही सदानंद सुळे यांनीच घेतलेली पाहायला मिळते। सदानंद सुळे जाणीवपूर्वक बारामती लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेस मात्र सुप्रिया सुळे यांची सगळी बॅक ऑफिस जी आहे ती स्वतः निक्षून पाहत असतात। या सगळ्या पार्श्वभूमीवरती इतर वेळी मात्र सण वगळता, दिवाळीचा सण असेल किंवा पाडव्याच्या वेळेस या 2 वेळी वगळता हे कुटुंब फारसं एकत्रित दिसत नाही। मात्र या अशा त्यांच्या एकत्रित दिसण्यानं आणि हलक्या फुलक्या वातावरणामुळे कार्यकर्त्यांबरोबर सगळ्याच सुळे कुटुंबियांच्या, पवार कुटुंबियांच्या चाहत्यांना मोठा आनंद होतो। नक्की वैभव, धन्यवाद आपण याविषयी सविस्तर बोलल्याबद्दल। कार्यकर्ते जे आजूबाजूला असतात कायम, त्यांना मात्र अशा प्रकारचे हलके फुलके क्षण अनुभवता येत असतील, पण अख्ख्या महाराष्ट्राने आज हा सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या या क्षणांचा व्हिडिओ 5 पावलं करतानाचा व्हिडिओ पाहिला।